ए आई, तू हे फोटोशेफ भिंतीला का चिटकवलेस? आई, नक्की तुझ्या मनात काय आहे ग? म्हणजे मला पण सांग ना, म्हणजे मलाही कळेल. टार्गेट पक्क करते इथे. अन्नपूर्णा आणि कमळी यांची तर मी वाट लावणारच. वाट लावणार आहे म्हणजे तू त्या दोघींना सुद्धा मारून टाकणार आहेस का? मारून टाकणं एवढी सोपी शिक्षा देणार नाहीये मी त्यांना. त्यांनी ह्या कामिनीचा अपमान केलेला आहे. कोण आहे कामिनी? नागिणे मी, नागिण. त्या नागिणीच्या शब्दावर पाय दिलेला आहे त्यांनी. असा डंख काढेन आणि असा दंश करेन ना का तडफडत राहतील. तडफडून तडफडून मारणार आहे मी त्यांना. सहजासहजी नाही मारणार आहे. म्हणजे नक्की करणार काय आहेस तू? त्या म्हातारीला अशी शिक्षा देणार आहे की तिची अवस्था त्या ढकलगाडी सारखीच होणार. सगळं तिच्या डोळ्यासमोर खडेल, पण तरी ती काही करू शकणार नाही. उघड्या डोळ्यांनी नुसतं तिला बघत राहावं लागेल. अशी कणाकणाने मरत जाणार. तिला ह्याची जाणीव व्हायला पाहिजे की आपण कुणाशी काय आणि कसे वागलेलो याचा पश्चाताप व्हायला पाहिजे तिला. आता राहिला प्रश्न त्या गावछाप कमळीचा. नशिबाने वाचली, पण मला जे साध्य करायचं होतं ते मी साध्य केलेलं. तिला काही मी अभ्यास करू देणार नाही. मला जे करता येईल ते केलेले आणि उरलेलं काम करण्यासाठी मी त्या काजलला ठेवलंच आहे. माझा प्लॅन जो होता तो सक्सेसफुल झालेला आहे. मारण्याची गरज नाही. गरज कसली आहे? शिकून मोठं होण्याचं तिचं जे स्वप्न आहे ना, ते पायाखाली चिरडण्यामधला जो आनंद आहे ना, तो और आहे. आणि तिचा मग तो रडका चेहरा घेऊन ती गावाला कशी जाते हे पाहण्यामध्ये खरी मजा आहे. कामिनी आजीने सांगितल्याप्रमाणे करायलाच हवं. माझ्या मार्क्सचं त्या बघणार आहेत म्हटल्यावर मला कसलं टेन्शन. बिचारी कमळी. ए, झालाय का तुमचा अभ्यास? मला खूप झोप आली आहे, मला झोपायचंय. मी लाईट बंद करणार आहे. ए दिव्स, ऐक की, मी काय म्हणतोय, आता आपली परीक्षा जवळ आली की नाही, मग थोडे दिवस तू लवकर लाईट नको ना बंद करू. ए कमळे, हे उगाच परीक्षेचं नाटक मला नको सांगू. आणि हा हॉस्टेलचा रूल आहे. अँड द रूल इज रूल. ए ए दीडशाने मला काय कळलं ना वय. तू हे समद मुद्दाम करायला असते आणि काय ग ही समद नाटकं कुणाच्या सांगण्यावरून करायला तुम्ही? त्याचं फक्त एकदा नाव सांग, मग बघ ही भैरू पैलवान कशी त्यांची हाडं मोकळी करते ती. आणि तू बी नाही उडू नको. मी कमळीमुळे गप आहे, नाहीतर कवा तुझी उचल बांगडी केली असती. ए निंगू पिंगू, उगाच ना शहाणपणा करू नकोस. आणि तसंही मी तुला आन्सर्स द्यायला जबाबदार नाहीये. मला झोप आली आहे आणि हॉस्टेल रूल प्रमाणे मी लाईट बंद करून झोपणार आहे. ए सांग की आता कुणाच्या तुकड्यावर असं शेपटीसारखं काम करायला? ए निंगे, उगाच काहीतरी बोलू नकोस हा, नाहीतर काय मला मारशील? अगं अंगाला हात तर लावून दाखव. नाही तुला गुरड्यात ऊस पिळलं आणि पिळला की नाही तर नावाची गोरपड्यांची निंगी आहे तुझ्याकडे. निंगे गप रा. ए काय चाललंय का तुमचं? मॅम बघा ना, मला केव्हाची झोप आली आहे आणि या अभ्यास करत बसल्यात. काय ग, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही की हे हॉस्टेलचे नियम आहेत ते? आणि हे आवरा बघू, झोपा चला. हो मॅडम, ऐका की, होय आहे की नियम, पर ते 10 वाजल्यानंतर. आत्ताशी 9:30 वाजलेत. मग ओ गॉड, ॲक्च्युली मॅम मी सांगायचीच विसरले. काय ना, माझं डोकं खूप दुखतंय आणि आत्ताच मी गोळी घेतली आहे. आता मी लवकर नाही झोपले तर मेडिसिन वर्क कसं करेल? आणि तसंही यांना जर एवढा अभ्यासाचा पुळका आलाय तर मग बाहेरच्या पॅसेजमध्ये करूच शकतात ना 10 वाजेपर्यंत. ए कसली थापडे आहेस ग? हा कुठे पिडशिली पाप?
बघा मॅम, ही अशी बोलतीये, किती ऐकू मी यांचं? ए पोरींनो, तुम्हाला कळत नाही का तिला बरं नाहीये ते? जरा सुद्धा अक्कल नाहीये. आणि आता तर मी सांगतेय, आणि याचा अधिकार पण आहे मला. वेळेप्रसंगी आणि वेळेआधी मी हॉस्टेलची लाईट घालवू शकते, कळलं ना? आणि आता तर तुम्हाला लाईट बंद करावीच लागेल. हे आई, तू जेव्हा असं काही बोलायला लागतेस ना, मला प्रचंड भीती वाटते. तू खरंच आईंची म्हणजे त्या म्हातारीची अवस्था त्या थेरड्यासारखी करणारेस का? अर्थात दोघा नवरा बायकोंना असं ढकल गाडीत बसवून दाखवून देईन ही कामिनी काय सत्ता चालवते ते. त्या अन्नपूर्णेने माझ्यातल्या सैतानाला जाग केलंय. मग तो असाच थैमान घालणार आणि हिच्या आयुष्याची राख रांगोळी करणार. पण आई, हा नयनताराचा फोटो कशासाठी? रागिणी, म्हातारीने काय सांगितलं होतं? काय? जर का नयनताराने तुम्हाला माफ केलं, म्हणजे आपल्याला माफ केलं आणि आपल्याबरोबर पुन्हा काम करायची तयारी दाखवली तर, आणि तरच आपली बँक खाती पुन्हा चालू होतील. कळलं? त्यामुळे आता पहिलं टार्गेट नयनतारा इनामदार. नयनतारा नावाच्या राक्षसाला आधी बाटलीत उतरवावं लागेल. पण आई, तू नयनताराला चांगलीच ओळखतेस. माफ काय, ती तुला समोर उभी पण करणार नाहीये. इम्पॉसिबल. आणि हीच अशक्य गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायची. कशी? आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला उद्याच्या उद्याच नयनताराच्या घरी जावं लागेल. त्यामुळे अकाउंट सुरू करायची असतील आणि हातात पैसा हवा असेल तर वाटेल त्या अपमानाला आपल्याला सामोरं जावं लागेल. वेळप्रसंगी मानहानी झाली तरी देखील ती भोगावी लागेल, पण आपल्याला ते करावं लागेल. टार्गेट नंबर 1, नयनतारा इनामदार. कमळी, सायबा सरांनी हे तुला द्यायला सांगितले. हे काय? मला काय माहित. हे डबडं कसलंय? अगं वेडे, हा नाईट लॅम्प आहे. म्हणजे जेव्हा तुला अंधारात अभ्यास करायचा असतो आणि दुसऱ्या कोणाला त्रास व्हायला नको असतो ना, तेव्हा याला यूज करायचं. थांब मी दाखवते.